वैदेही, वर्षभराचा प्रश्न आहे म्हणजे? अक्षता टाकायच्यात आम्हाला, म्हणजे मी तुमच्या त्या तेजप्रतापशी लग्न करायचं, पण नुसतं 1 वर्ष. तू आता म्हणालीस ना मी नाही विचार करणार, वर्षभराचाच प्रश्न आहे, म्हणजे काय? हा मी म्हणाले तसं ते. हा मी काकी मी नवीन आहे ना घरात. या तुम्हाला तर माहितीच आहे, कुठल्याही मुलीला घरात गेल्यावर रुळायला वेळ लागतो ना. त्या अर्थी म्हणाले मी स्वतःला वर्ष दिलंय, तोपर्यंत मी होईन ऍडजस्ट सगळ्यांसोबत. मग होईल सगळं सॉर्ट. असं मला नाही काम आहे, मी आलेच. वैदेही, तुला नाही ग खोटं बोलता येत? ही वर्षभराची काय भानगड आहे? शोधावं लागेल. आई कुठे गेली? मावशीकडे गेलीये. आणि काय रे, मी त्या कलगुटकरांना फोन करायला सांगितलं होतं, काय झालं त्याचं? सॉरी, मी दुसऱ्या कामात होतो त्यामुळे राहिलं. आज करतो. एवढं महत्वाचं होतं ते? हे बघ, मी सांगितलेल्या कामापेक्षा कुठलंही काम महत्वाचं नाही, कळलं का? त्या जाणी. हो. परेशराव, हो परेशराव, आज का घरी? हा, नमस्कार. परेशराव आहेत का घरात? तू इथं तू इथं काय करतोयस? अरे तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तू निघ इथून. तू 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 माझ्या घरात येऊन मला मारणार आहेस? परेश 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 परेश, लवकर ये. पोलिसांना बोलव तू. एक मिनिट, पोलिसांना नंतर बोलवा. परेशराव घरातच आहेत, पहिलं माझं काम करून घेतो. या आत या. परेशराव घरातच आहेत, या या या. कोणाला गुंड आणलेस तू? तू मला मारायला गुंड आणलेस? परेश, बाबा. चल चल, मागे हो म्हटलं ना. तू कशाला आलीस इथे? हे बघ, तुझा आता आमच्या घराशी काही संबंध नाही. एक म्हणतो ना. बाबा, काय म्हणायचंय? तू बोलवलंस का हिला? मी काय विचारतोय? हिला तू बोलवलंस का? नाही, म्हणजे मी. तू आज जा, मी बघतो यांच्याकडे. तुला सांगितलं ना निघ इथून म्हणून. निघ म्हटलं ना तुला. तू निघ, घेऊन जाईला.
आणि नाही गेल्या तर नाही गेला तर अरे असा कसा जाणार नाहीस? मी पोलिसांना बोलून सांगतो. बोलवा. तुझ्या तर बंदूक काढ. परेश 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 बंदूक काढू नको. आठवण रुमाल काढत होतो. घाम आला ना तुम्हाला. पुसून घ्या म्हणत होतो. हे बघ, मला असं घाबरवायचं नाही. सांगून ठेवतो. माझं काही झालं ना तर याची जबाबदारी तुमच्या दोघांवर असेल. सांगून ठेवतो. मी तुमच्या दोघांचं नाव लिहून जाईल. आमचं नाव लिहणार? लिहा लिहा ना. तुम्ही आता अति बोलायला लागलाय. अति बोलायला लागलाय तुम्ही. आपल्यातली हिस्ट्री माहिती आहे ना तुम्हाला? हात जोडून मी माफी मागतो तुमची. मला माफ करा. अरे हिस्ट्री म्हणजे मला तू पुन्हा मारणार? मारू पण शकतो मी तुम्हाला. तेज प्रताप, हो हो, काय करताय तुम्ही? आपण शांतपणे बोलायला आलो नाही तर शांतपणे बोलूया ना. सासरेत ते माझे. वयाने मोठे, त्यांना हक्क आहे आपल्याला असं बोलायचं. आपण नाही बोलू शकत असं. तुम्ही शांतपणे बोला ना त्यांच्याशी. तू मला शिकवणार? कोणाशी कसं बोलायचं, काय बोलायचं हे तू शिकवणार मला? मला शिकवणार का तू? काय लायकी आहे तुझी? लायकी काय आहे तुझी? साधं रुकवत, पिको फॉल, मेहंदीच्या ऑर्डरी घेणारी मुलगी तू मला शिकवतेस? मी कोण माहितीये का तुला? तेज प्रताप मक्तेदार. आणि माझी आई कोण आहे माहितीये का तुला? माई साहेब मक्तेदार, रमावतीची आई. आणि तुझा बाप कोण आहे ग? कमिशनवर जगणारा थुकरट एजंट जगताप. त्या थुकरट एजंट जगतापाची मुलगी आहेस तू. लायकी आहे का तुझी माझ्याशी बोलायची? मला शिकवते आणि काय ग? कोण हायस कोण ग तू? ना तुझ्याकडे रूप आहे, ना पैसा आहे, ना हुशारी आहे. आमच्या परेशांकडे बघा. हा 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 हा, काय ते राजबिंड रूप. काहीतरी मेळ आहे का तुमच्यात? आणि काय सांगितलंस तुम्हाला? काय सांगितलंस? परेशरावांचं तुझ्यावर प्रेम आहे? तुझ्यावर कोणीच नाही प्रेम करू शकत. स्वतःचा चेहरा बघा आरशात कधीतरी. खोटं बोललीस माझ्याशी. खोटं बोलून घेऊन आलीस तुम्हाला इथं. तुझ्या बहिणीशी काय लग्न केलं? काय काय करायला लावशील का मला तू? ओ परेशच्या बाबा, तुम्हाला पोलिसांना बोलवायचंय ना इथं?
मी तर म्हणतो पोलिसांना बोलवा, आपण दोघं मिळून तक्रार करू हिची. खोटारडी ही आणि हिचा बाप किती जणांना फसवलं काय माहिती, हिनं आणि हिच्या बापानं. लाज नाही वाटत का तुला? तुझ्या तर हात नाही लावायचा माझ्या स्नेहाला. खूप बोललात. स्नेहाबद्दल आता एकही चुकीचा शब्द मी ऐकून घेणार नाहीये. हो आहे आमचं प्रेम एकमेकांवर, काय म्हणणं आहे तुमचं? परेशचे बाबा त्या दोघांनी एकमेकांचे हात पकडलेत आणि ते तुमच्या समोर. परेश, हात सोड तिचा. परेश, हात सोड तिचा. नाही सोडणार मी, आता तर नाहीच सोडणार. माझं प्रेम आहे तिच्यावर. प्रीतसर लग्न झालंय आमचं, बायको आहे ती माझी. तिच्याबद्दल कोणी काहीही बोललेलं ऐकून घेणार नाही मी, अगदी तुम्ही सुद्धा. नेहा, आय एम सॉरी. आपल्या नात्यासाठी मी आधीच स्टँड घ्यायला हवा होता. खूप सहन केलं तुम्ही, पण आता नाही. आता नाही. बाबा, आय एम सॉरी. मी उलट बोललो तुम्हाला. माझं खूप प्रेम आहे ओ स्नेहावर. स्नेहा, मी आता तुझ्याशिवाय एक सेकंदही नाही राहू शकत. तू माझी बायको आहेस आणि कायम राहशील. असं मग तू आता माझाही ऐक. तू आजपासून माझा मुलगा नाही. आता या घरात तू एक मिनिट सुद्धा थांबू शकणार नाही. तुझा माझा संबंध संपला. आताच्या आत्ता या घरातून चालता हो. निघ इथून. ठीक आहे. ज्या घरात तुमचा अपमान होतो तिथे आता मलाही राहायचं नाहीये. चल. आपण परेश, परेश, परेश.
अरे बाबा, अहो एवढं मी तुमच्या बाजूने बोलूनही तुमचा मुलगा गेला की हो तुम्हाला सोडून त्या मुलीसाठी? संस्कार कमी पडले काय? कमी नाही पडले, अति झाले. संस्काराच्या नावाखाली स्वतःच्या पोराला एवढेही दाबू नये की त्याचा श्वास घुसमटेल. नाहीतर आत्ता झाला तसा त्याचा स्फोट होतो आणि आपलंच तोंड भासतं. राहू दे, आता काय बोलावं. काळजी घ्या परेशचे बाबा. अहो परेशराव, काय मला सोडून चाललेत काय तुम्ही? हा चल. अहो परेशराव थांबा. अहो काय परेशराव तुम्ही, काय खरंच चिडलं का काय माझ्यावर? मला तुमच्याशी एक शब्द पण बोलायचा नाहीये. बाबू, हा म्हणजे तुम्हाला माझा राग आला ना माझा? हाच तुमच्यातला स्पार्क जागवायचा होता मला. हाच धाडसी परेशराव बघायचा होता मला, म्हणून मी हे सगळं नाटक केलं. कळलं काय? हा, नाटकच केलं हे. तुम्हाला का खरं वाटलं का सगळं? काय तुम्ही हा स्नेहाताई, मी तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना जे काय बोललो ते मनात लावून घेऊ नका. हा, अहो ते म्हणतात नाही का ते, घी सीधी उंगली से नहीं निकले तो उसको उंगली टेढ़ी करनी पड़ती है. हा, ते केलं मी बरोबर. खरंच? खरंच म्हणजे काय, विश्वास नाही का माझ्यावर? काय तुम्ही पण. ओ, हे असं बघत बसलं का आता एकमेकांकडे? हा, बसा गाडीत. इथं रस्त्यावर नको, तिथे जाऊन बोलू. बसा बसा, रस्त्यावर नको. चला. वा 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 परेशराव, वा. खरंच मानलं तुम्हाला. एक जप्पी तो बनती आहे परेशराव. हा खरंच. म्हणजे हे सगळं करायला ना डेअरिंग लागतं परेशराव. मला हेच बघायचं होतं. हे म्हणजे सप्तपदीत वचन घेऊन तुम्ही जिच्यासोबत लग्न केलं तिच्यासोबत उभं राहता का नाही? पण तुम्ही राहिलात. आणि नुसतं राहिला नाही परेशराव, वडिलांचा विरोध असतानाही तुम्ही ठामपणे त्यांची साथ दिली. लई म्हणजे लई भारी वाटलं मला. दिल खुश कर दिया. हे सगळं करायला ना परेशराव डेअरिंग लागते, डेअरिंग. आणि ती तुम्ही केली परेशराव. तुम्ही काळजी करू नका. हे आज ना उद्या तुमच्या वडिलांना तुम्ही घेतलेलं डिसिजन पटणार, मला खात्री. कारण तुम्ही काही चुकीचं केलेलंच नाही. जे काही केलंय ना योग्यच केलंय. कधीतरी हे धाडस करावं लागणारच होतं. स्नेहा, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? कायम. हे सगळं ना तुमच्यामुळे शक्य झालंय. काय करताय तुम्ही? हा काय करताय? अहो, पाया पडत होतो आम्ही. हो. माझ्या कशाला पाया पडताय? नाही, तुम्हाला पाया पडायचंच असेल ना तर घरी गेल्यावर एजंट सासरी आणि आईंच्या पाया पडा. हा, ते आशीर्वाद देतील तुम्हाला. हा, हो. अजून एक गंमत आहे भारी. हा, एक मिनिट थांबा. हा, काय झालं? हे घ्या. ओ परेशराव, तुम्हाला नाही, नाही आता हे घ्या. काय? अहो घ्या तर. हे त्या गॅस एजन्सीचे पेपर्स आहेत. ही आजपासून तुमची. परेशराव, ही एजन्सी स्नेहाताईंच्या नावावर केली बरं का. आजपासून त्या मालकीन बाई आणि तुम्ही वर्किंग मालक, म्हणजे कार्यकारी संचालक असं. पण हे खूप महाग असेल ना? अहो, आम्ही कसे फेडणार एवढे पैसे? मागितले का तुमच्याकडे पैसे? मागितले का पैसे? नाही, पण नाही म्हणजे घेणार नाही असं नाही. हा, पण आता तुम्ही त्याचा विचार करू नका. तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा द्या.
आता 0 पेपर 0 इंटरेस्ट कर्ज समजा. हा परेशराव, ही एजन्सी आम्ही आमच्या बहिणीच्या नावावर केली बरं का. नाही, आमच्या बहिणीची पण शिफ्टीचं बघायला लागतंय ना. अहो सगळं त्यांचंच आहे, मी सुद्धा त्यांचाच आहे. डायलॉग, हा परेशराव डायलॉग, क्या बात आहे. स्नेहाताई, तुमचा हिरो सायलेंट मध्ये डायलॉग मारायला लागलाय की. सायलेंट हिरो. तरीच म्हणलं आमच्या बहिणीला एक माणूस इतका का आवडायला लागलाय. चांगले चांगले. हो परेशराव, इकडे इकडे इकडे. काय झालं? अहो काय करताय? कान पिळणी राहिली होती तुमची. नाही, मी तुमचा मेवना आहे काय. आमच्या बहिणीला जर काही त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे बरं का परेशराव. अहो काय तुम्ही पण. गप्पूचा व्हिडिओ कॉल आलाय. कोण गप्पू? वैदे. बघितलं दोघींचं टायमिंग. घ्या घ्या लवकर घ्या, त्याला पण सांगा आनंदाची बातमी. हॅलो. कुठे आहेस तू? हॅलो हॅलो गप्पू. हॅलो गप्पू, मी 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 बाथरूम मध्ये. मी बाथरूम. ताई, मला सगळं हिरवं हिरवं दिसतंय. मला फक्त झाडं झुडपं दिसत आहेत. एक मिनिट. तू पडलीस का कुठे? नाही गप्पू, मी पडले नाहीये. मी हिरवं हिरवं दिसतंय ना सगळं तुला. म्हणजे झाडं झुडपं आहेत, म्हणजे मी गार्डन मध्ये. मग आधी बाथरूम का म्हणालीस? बाथरूम बाथरूम म्हणाले ना. मी बाथरूम म्हणाले कारण मी जोक केला बा. तुला समजला नाही ना माझा जोक, पण मी जोक केला. गार्डन मध्ये मी. एक मिनिट, तू गार्डन मध्ये कोणाला भेटायला गेलीस? हे काय ह्यांना? हे काय आमच्या शाळेतले सर आहेत, त्यांना भेटायला आले होते मी. ते निघालेत आता. थांब. ओ सर 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 बाय. सर बाय. सर कुठले सर? ते आमचे भांडुकळे सर नाही का. एक मिनिट ताई, हे तेच भांडुकळे सर आहेत का, जसं कोंबडी भरून चालायला लावायचं ते? तुला कसं काय आठवते ग एवढं आमच्या सरांबद्दल? ताई एक सांगू का? बरं झालं तू त्या सरांना भेटली. म्हणजे तू नेहमी भेटत त्यांना का ग? तुला त्यांना भेटून जर इतका आनंद होणार असेल ना, तर तू खरंच नेहमी भेट त्यांना. गप्पू, मी ना बा आता ठरवलंय, या सरांना नेहमी भेटत राहायचं. मी रोज खुश राहणार आहे. मी असं रोज आनंदी राहणार आहे आता. ताई मागे फिर. का? तेज प्रतापची गाडी दिसली मला. तेज प्रतापची गाडी कुठे? नाही, इथे तर नाहीये. नाही ताई, मगाशी फिरलीस तशी फिर ना. नाहीये. तू लक्ष ठेवा, तो पाठलाग करत असेल तुझा. अगं पाठलाग नाही नाही नाही. अगं गप्पू, हे बघ दिसते का? नाही. इकडे बघ. नाही. कुठे दिसते गाडी? गाडी नाही. अगं नाही गप्पू, तुला ना, तू सारखा विचार करतीस ना, म्हणून तुला तसं वाटतंय. पण तुला एक सांगू का ग बा? तू ना, म्हणजे तू खूप चुकीचा विचार करते त्या माणसाबद्दल. तू जसा विचार करते ना, ते तसे बिलकुल नाहीये. ते खूप चांगले आहेत. तू जरा कधीतरी शांतपणे ना नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा पण विचार कर. ते खरंच चांगले आहेत ग. ताई बात, मला हे तेज प्रताप पुराण ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. उगाच विषय काढलास त्याचा. विषय मी नाही काढला, तूच काढलायस. तू म्हणलीस ना त्यांची गाडी दिसते म्हणून. आणि गप्पू, मला काय वाटतंय माहिती का? तुला ना त्यांचे भास होत आहेत, भास. ताई तू ठेव फोन. सॉरी, पण नाही कळलं गप्पूला. खरंच नाही कळलं. मी
घाबरलो मी. मला वाटलं सगळं सांगून टाकतात का तुम्ही. मला कोंबडं केलं तर केलाच, स्वतःच्या नवऱ्याला पण कोंबडा करून टाकला तुम्ही. हो ना, पाय दुखायला लागले माहितीये. सॉरी. काय हो तेजाडा, वैदेही ताई एवढ्या का रागवतात तुमच्यावर? त्याचं काय आहे, साडू कम मेवणं आपल्याला की नाही एकाच कंपनीचे प्रेशर कुकर मिळालेत. तुमच्या ह्याला काय रितसर वेळ देऊन 3 शिट्ट्या होतात आणि आमच्या याला गॅसवर ठेवल्या शिट्ट्या होतात. हे सगळं एजंटनी फसवलं आपल्याला खरंच. गंमत करतायत ते, या इकडे. कसली गंमत हा? मला आणि माझ्या बहिणीला ते प्रेशर कुकर म्हणून तुम्ही हसताय. तुमचं पण नाव मी गप्पूला सांगणार. शांत व्हा, शांत व्हा. ते असंच बोलत होते. असं का वागत होती ताई? खरंच खुश होती का फक्त मला दाखवण्यासाठी? कधी कधी इतकी काळजी वाटते ना मला तिची. सगळं त्या निर्लज्ज तेज प्रतापमुळे झालंय. त्याची गाडी खरंच नाही. तू काय जाईल तिकडे? त्याला ह्या सगळ्याचा काही फरक पडत नाही. या माणसामुळे खरंच वेड लागणार आहे मला. मला माई साहेबांना भेटायचं. कुठे आहेत त्या? हो काका, किती लागलंय तुम्हाला? आत बसता का तुम्ही? त्यांना बोलवा ना, माझं लय अर्जंट काम आहे. हो ऍक्च्युली माईसाहेब नाही येत आता घरी. त्या येतील तोपर्यंत प्लीज प्लीज आत बसा ना तुम्ही. माईसाहेब नाहीत घरात. माझ्या घराचं एजन्सी काका, काय होत आहे? सांभाळा स्वतःला तुम्ही. वर या, इकडे हळूच या बघू. या हळू या बघू. आपण आत बसू. या पायरी बघा. या वर या. किती लागले? या आत बसूया आपण. या हळू या आत बसूया. बर मागे टेकून घे. हळूच. पाणी देऊ का? पाणी पाणी प्या. हळू. अजून देऊ? ठीक आहे. बरं वाटतं आता? काही खायला आणू का? काही गोड आणू? काही एवढा मार खाल्ल्यावर अजून काय खायचं? काका, कोणी मारलं एवढं तुम्हाला? या परेश, या. दादा कुठे आलोय आपण? सांगतो. नाही, मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही आता राहणार कुठे, बरोबर? परेशराव, मला खात्री होतीच की तुम्ही स्नेहाताईंसाठी स्टँड घ्याल. आणि मला याचाही अंदाज होताच की तुम्ही जर तुमच्या बाबांच्या विरोधात गेलात तर 100% तुम्हाला तुमचे बाबा घरातून बाहेर हाकलतील. म्हणून मी सगळे आधीच तजवीज करून ठेवली होती. परेशराव, काही दिवस तुम्हाला एकटं राहावं लागेल. नाही, खर तर मीच म्हणणार होतो की तुम्ही एजंट सासऱ्यांच्या घरी जा, पण ते भर नाही वाटणार. आणि एजंट सासरे पण बावचळतील. त्यामुळे म्हटलं
आपण वेगळी आयडिया करू. हा परेशराव, ठीक आहे, चावी. आणि ही तुमची नवीन खोली. आजपासून तुम्ही या खोलीत राहायचं. हा या. अहो तेजादा, याची काय गरज होती? तुम्ही ऑलरेडी आमच्यासाठी इतकं केलंय. मी काहीतरी मॅनेज केलं असतं, मित्राकडे राहिलो असतो. अहो परेशराव, काय बोलताय तुम्ही? हा मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही इथंच राहायचं. माझ्या मित्राचीच खोली आहे. आणि हे बघा, काय काळजी करू ना, कोण राहत नाही इकडं, रिकामीच असते खोली. आणि बघा, मी तुम्हाला काय फ्री देत नाहीये. हा महिन्याच्या महिन्याला रेंट द्यायचं माझ्या मित्राला, कळलं काय? आणि काय काळजी करू नका हो, अंतरुण पांघरुण गरम गार पाणी सगळं येतं इकडं. घ्या घ्या, काळजी करू नका. या हो परेशराव. तेजादा, माझ्या बाबांनी जे नाही केलं तुम्ही करताय माझ्यासाठी. तुम्ही माझ्यासाठी इतकं केलंय, मी कसे फेडणार आहेत त्याचे ऋण? आयुष्यभर नाही फेडू शकत. हा हे अनेक आहे नाही का तुमचं. मग दोघं पण एक काम करा. तुम्ही सांगा फक्त. काय करा माहितीये का, एका स्टॅम्प पेपरवर टाईप करून लिहून द्या मला. काय? हेच की आम्ही तुमचं ऋण आयुष्यभर फेडू शकत नाही म्हणून. काय चाललंय तुमचं मगापासून आभार आभार आभार. परेशराव, आणि मी सांगतो तुम्हाला, हे मी जे काय केलंय ना ते सगळं स्नेहाताईंसाठी केलंय, तुमच्यासाठी नाही केले. हा परेशराव, मस्करी केली. आओ काका, बसा खाली, खाली बसा. कुठे चाललाय तुम्ही? आता चक्कर आली होती तुम्हाला, आता कुठे जाता? थोडा वेळाने जा ना. काय करणार, आयुष्यात सगळा आधारच पसरला, गरीबाच्या पोटचा घास हिरावला, असंच होणार ना. काका, तुम्ही काय बोलताय ना, मला खरंच काही कळत नाहीये. मला समजायला मदत कराल का थोडी? कोण आहात तुम्ही? मी खंडू तुपे, गावात माझी गॅसची एजन्सी आहे होती, पण माझ्यावर प्राणघातक हल्ला करून माझ्याकडून बळजबरीने सह्या करून घेतल्या आणि माझी गॅसची एजन्सी हिसकावून घेतली. हिसकावून घेतली? कोणी हिसकावून घेतली? जाऊ द्या, काय साहेब, मी जातो घरी. काका काका, ऐका माझं. तुम्हाला माईसाहेबांची मदत हवी की नाही? मी पोचवते ना निरोप. पण त्यासाठी काय झालं ते मला कळायला पाहिजे की नाही? अहो साहेब, आता हे कुठल्या तोंडाने सांगणार? हे माईच्या चोराने केलं.